यूट्यूब चॅनल इझी वे टू लर्न इंग्लिश. तर आपण काल एक व्हिडिओ पाहिलाच आहे. माझ्या चॅनलला सर्वप्रथम आपण सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला नवीन नोटिफिकेशन वेळेवर मिळतील. तर आज आपण एक नवीन रचना शिकणार आहोत, जी म्हणजे अनलेस. तर मित्रांनो, अनलेसचा अर्थ आहे नाही तर. तर अनलेस मध्ये नाही हा शब्द आहे, तो तुम्हाला दिसत जरी नसला तरीही ते निगेटिव्ह, अनलेस शोज द निगेटिव्ह मीनिंग. त्याचं जे मीनिंग आहे ते निगेटिव्ह आहे, नाही तर. आता अनलेस आणि इफ हे अगदी सोबत चालणाऱ्या गोष्टी आहेत, सोबत चालणाऱ्या गोष्टी आहेत. अनलेस इफ अनलेसचा अर्थ आहे इफ नॉट. अनलेस मध्ये इफ पण आहे आणि नॉट पण आहे, दोन्हीही आहेत. तर म्हणून अनलेसचं मीनिंग आहे नाही तर. अनलेस मध्ये आपल्याला माहित आहे की निगेटिव्ह जे वर्ड आहेत, नन, नॉट, नेव्हर, तर हे वर्ड तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही, पण तरीही त्याचं जे मीनिंग आहे ते मात्र निगेटिव्ह येते, आणि म्हणून अनलेस शोज द निगेटिव्ह मीनिंग. तर अनलेस काय शोज करते? निगेटिव्ह मीनिंग शोज करते. आणि तसं पाहिलं तर अनलेस मध्ये इफ आहे आणि नॉट आहे. तर आपण याच्यामध्ये जे शिकणार आहोत त्याचा जो पहिला टाईप आहे तो टाईप फर्स्ट, आणि त्याचं हे एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिलं आहे. इफ आय डोंट हरी आय शॅल मिस माय बस. इफ आय डोंट हरी आय शॅल मिस माय बस. तर याच्यामध्ये हे आपण पाहिलं आहे की अनलेस मध्ये इफ आहे आणि नॉट आहे. आता आपल्याला अनलेस घालायचं आहे, त्या वाक्यामध्ये अनलेस टाकायचं आहे. तर त्याच्यासाठी दिलेल्या वाक्यामध्ये इफ आहे आणि नॉट पण आहे. आणि अनलेसचा अर्थ इफ नॉट आपण सांगितलेला आहे, आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की इफच्या जागेवर अनलेस ठेवायचा आहे. आणि हा जो नॉट आहे, आता ह्या दोन्हीही गोष्टी ह्या अनलेस मध्येच असल्यामुळे आपल्याला त्या डबल घ्यायची काही गरज पडत नाही. म्हणून इफही गाळावा लागेल आणि नॉटही गाळावा लागेल. दोन्हीही शब्द आपल्याला गाळून टाकावे लागतील, कारण अनलेस मध्ये दोन्ही आहेत, इफ आणि नॉट दोन्ही आहेत. म्हणून इफच्या जागेवर मग अनलेस ठेवायचा. आय घेतलाय आपण. आता हा जो डू आहे, हा डू घ्यायची काही गरज नाही. कारण काय, तर तो नॉट साठी आलेला होता. तो नॉट आहे म्हणून आपण डू वापरला होता, पण आपण नॉटच आता गाळतो आहोत, म्हणजे डूची सुद्धा आपल्याला काही गरज राहणार नाही. म्हणून डोंट हा पूर्ण गाळून टाकायचा आहे. मग अनलेस आय हरी. आता याच्यामध्ये इफही आलेला आहे आणि नॉटही आलेला आहे, म्हणून आपण इफ आणि डोंट पूर्ण गाळून टाकला आहे. अनलेस आय हरी, दुसऱ्या वाक्यात काही बदल करायची गरज पडत नाही. आय शॅल मिस माय बस. आता याचा जर तुम्ही अर्थ पाहिला, इफ आय डोंट हरी, जर मी घाई केली नाही, आय शॅल मिस माय बस, तर माझी बस चुकेल. याचाही अर्थ तोच आहे, कारण अनलेस म्हणजे नाही तर. जर मी घाई केली नाही तर माझी बस चुकेल. तर सेम मिनिंग आलेला आहे. आपल्याला या ठिकाणी अर्थ बदलवायचा नसतो, अर्थ कायम ठेवायचा आहे. आणि म्हणून आपण इफ आणि नॉट दोन्हीही गाळले. त्याच्याऐवजी आपण अनलेस घेतला. दुसऱ्या वाक्यात काहीही बदल केलेले नाहीत. दुसरं वाक्य पहा. तर आता आपण दुसरं उदाहरण पहा. दुसरं उदाहरण आहे, इफ यू डोंट वेक अप अर्ली अँड गो टू वर्क, नो ड्रीम कम्स ट्रू. इफ यू डोंट वेक अप अर्ली अँड गो टू वर्क, नो ड्रीम कम्स ट्रू. याच्यामध्ये सुद्धा इफ आहे आणि नॉट आहे. तर आपल्याला पुन्हा अनलेस मध्ये इफही आलेला आहे आणि नॉटही आलेला आहे, म्हणून हा इफही गाळून टाकायचा आहे आणि हा डोंटही गाळून टाकायचा आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये काहीही बदल करायचा नाही. इफ यू डोंट वेक अप अर्ली अँड गो टू वर्क, नो ड्रीम कम्स ट्रू. आपल्याला या ठिकाणी अनलेस वापरायचा आहे. इफच्या ऐवजी, इफ आणि डोंटच्या ऐवजी इफ आणि डोंट गाळून टाकायचा आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये कुठलेही बदल करायचे नाहीत. मग इफच्या जागेवर पुन्हा आपण अनलेस ठेवला आहे, सब्जेक्ट घेतला आहे, डोंट गाळून टाकला, वेक अप अर्ली अँड गो टू वर्क. दुसरं वाक्य जसंच्या तसं, नो ड्रीम्स कम्स ट्रू. ड्रीम को यस लग गया.
थर्ड एक्झाम्पल, ही विल नॉट पे इफ ही इज नॉट कॉम्पेल्ड. आता असंच काही नाही की इफ प्रत्येक वेळी सुरुवातीलाच येणार, वाक्यामध्ये प्रत्येक वेळी सुरुवातीलाच येणार असं काही नसतं. कन्स्ट्रक्शन रचना बदलत राहतात. तसंच आता या ठिकाणी ही रचना बदललेली आहे. इफचं जे वाक्य आहे हे दुसऱ्या क्रमांकावर गेलेलं आहे. इफ ही इज नॉट, ही विल नॉट पे इफ ही इज नॉट कॉम्पेल्ड. तर या ठिकाणी इफ आहे आणि नॉट आहे. पहा आता ह्या वरचे जे दोन वाक्य आहे त्याच्यामध्ये डोंट आलेलं होतं, पण या ठिकाणी डोंट आलेलं नाही, इज नॉट आलेलं आहे. आणि हे हेल्पिंग वर्ब जे आहे, आता आपण डोंट गाळू शकतो, डीड गाळू शकतो, डज गाळू शकतो, पण इज नाही गाळू शकतो. तर हे मेन वर्ब म्हणून आहे त्या ठिकाणी, म्हणून हे आपल्याला नाही गाळता येत. तर ही विल नॉट पे, इफच्या जागेवर अनलेस ठेवलेला आहे आणि नॉट गाळून टाकलेला आहे. ही इज कॉम्पेल्ड, याच्यामध्ये नाही आहेच, अनलेस मध्ये इफही आहे आणि नॉटही आहे. म्हणून ही विल नॉट पे अनलेस ही इज कॉम्पेल्ड. इज ठेवायचा आहे, गाळायचा नाही. कारण आपण डू गाळला, या ठिकाणी पण डू गाळला, तो आपण आपल्याला गाळायचाच असतो कारण तो नॉट साठी आलेला आहे. पण हे जे आहे हे मुख्य वर्ब आहे, त्याच्यामुळे आपण ते नाही गाळू शकत. तर नॉटच गाळायचा फक्त. एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, शॅल, विल, कॅन, कुल, मे, माईट हे गाळायचे नसतात, ते ठेवायचेच असतात. गाळले कोणते जातात? डू, डज आणि डीड आले तरच गाळायचे. बाकीचे जे हेल्पिंग वर्ब आले तर ते गाळायचे नाहीत, ते जसेच्या तसे ठेवायचे आहे. आता आपण पाहणार आहोत टाईप सेकंड. तर आपण आता टाईप सेकंड पाहणार आहोत. ह्या सेकंड टाईप मध्ये हे पहिलं वाक्य पहा. इफ यू वर्क हार्ड यू विल अचीव सक्सेस. इफ यू वर्क हार्ड, अगर आप परिश्रम करते हो, यू विल अचीव सक्सेस, तो आपको सक्सेस जरूर मिलेगी. याच्यामध्ये इफ आलेला आहे पण नॉट आलेलं नाहीये. यू विल अचीव सक्सेस, तुम्ही परिश्रम केले तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार, असा ह्या वाक्याचा अर्थ आहे. म्हणून याच्यामध्ये नॉट आलेला नाही आहे. आता आपल्याला अनलेस वापरायचा. आपण याच्या अगोदरचे जे फर्स्ट टाईप मधले वाक्य पाहिलेले होते त्याच्यामध्ये इफही होता आणि नॉटही होता. आता फक्त इफ आलेला आहे, नॉट आलेला नाहीये. आणि आपल्याला अनलेस वापरायचा आहे, तर अनलेस तर आपण इफच्या जागेवरच वापरणार आहोत. अनलेस मध्ये नाही आहे, नाही तर असा अर्थ आहे, म्हणजे याच्यामध्ये नॉट आलेलाच आहे. अनलेस यू वर्क हार्ड, जर तुम्ही परिश्रम केले नाहीत. आता याचं मिनिंग बदललं, याचं मिनिंग बदललं. तुम्ही परिश्रम केले नाही, यू विल नॉट अचीव सक्सेस. इकडे तुम्हाला नॉट घ्यावं लागेल. जर तुम्ही घेतला नाही तर अर्थ काय होणार? तुम्ही परिश्रम केले नाही, यू विल अचीव सक्सेस, तुम्हाला यश मिळेल. ऐसा कभी हो सकता है? जर तुम्ही परिश्रमच केले नाही, यश कसं मिळणार? आणि म्हणून आपल्याला अर्थ कायम ठेवायचा आहे. अर्थ कायम ठेवण्यासाठी आपल्याला दुसऱ्या वाक्यामध्ये नॉट टाकावं लागेल, त्याच्याशिवाय हे वाक्य अर्थपूर्ण होणार नाही. म्हणजे टाईप सेकंड मध्ये काय आलेलं आहे की फक्त इफ आहे आणि नॉट दिलेला नाही आहे पहिल्या वाक्यात, आणि आपल्याला अनलेस वापरायला सांगितलं आहे. मग अनलेस वापरला तर ह्या वाक्याचं निगेटिव्ह मिनिंग झालेलं आहे. याचं निगेटिव्ह मिनिंग झालं. आपल्याला मिनिंग पहिल्या वाक्यासारखंच करायचं आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या वाक्यात नॉट टाकावं लागणार. की अनलेस यू वर्क हार्ड, तुम्ही परिश्रम केले नाही तर तुम्हाला यश मिळणार नाही, म्हणजे दुसऱ्याही वाक्यात आपल्याला नॉट टाकावं लागेल. म्हणून विल नॉट, या ठिकाणी विलच्या नंतर नॉट टाकायचा आणि पहिल्या वाक्याचा जो अर्थ आहे तो या ठिकाणी आता कायम राहिलेला आहे. सेकंड सेंटेन्स पहा. यू विल नॉट स्पॉइल युअर हेल्थ, तुमची तब्येत खराबच होणार नाही. इफ यू गिव्ह अप बॅड हॅबिट्स, जर तुम्ही तुमच्या वाईट सवयी सोडून दिल्या. आता हे दोन वाक्याच्या मध्ये इफ आलेला आहे, फक्त इफच आलेला आहे, नॉट आलेला नाहीये. पुन्हाही वाक्य तेच आहे, इफ आला आहे, नॉट आलेला नाहीये. आपल्याला अनलेस वापरायचा आहे, अनलेस मध्ये नॉट आहेच, हे पक्क अगदी लक्षात ठेवायचं आहे की अनलेस वापरतो आपण तर नॉट त्याच्यामध्ये आलेलंच आहे. मग जर या ठिकाणी नॉट आलेला नाहीये आणि आपण नॉट घेऊन राहिलेलो आहे, तर हे इफचं जे वाक्य आहे सेकंड सेंटेन्स आलेलं आहे या ठिकाणी. पहिल्यांदा हेच पूर्ण करून घ्या,
अनलेस यू गिव्ह अप बॅड हॅबिट्स. अनलेस यू गिव्ह अप बॅड हॅबिट्स. जर तुम्ही तुमच्या वाईट सवयी सोडल्या नाहीत तर काय होणार? तुमची तब्येत खराब होणार. म्हणून आपल्याला यू विल स्पॉइल युअर हेल्थ. तर तुमची तब्येत खराब होणार. या ठिकाणी जो नॉट होता तो गाळून टाकलेला आहे. पुन्हाही अर्थ पहा. यू विल नॉट स्पॉइल युअर हेल्थ. तुमची तब्येत स्टार्ट. इफ यू विल नॉट स्पॉइल युअर हेल्थ इफ यू गिव्ह अप बॅड हॅबिट्स. या ठिकाणी नॉट आलेलं आहे. हे दुसरं वाक्य आहे पण हे पहिल्यांदा लिहिलं आहे. इफचं वाक्य दुसऱ्या क्रमांकावर टाकलेलं आहे. इफ मध्ये पण जाऊ शकतो. इफच्या वाक्यामध्ये नॉट आलेला नाही. नॉट आलेला नाही आहे. मग आपण जर अनलेस घेतला तर याचं निगेटिव्ह मिनिंग होणार. हिचं निगेटिव्ह मिनिंग झालं तर आपला अर्थ पूर्ण बदलणार या वाक्याचा, की यू विल नॉट स्पॉइल युअर हेल्थ. तुम्ही तुमची तब्येत बिघडणारच नाही. कधी? इफ यू गिव्ह अप युअर बॅड हॅबिट्स. जर तुम्ही तुमच्या वाईट सवयी सोडून दिल्या. पण आता आपण काय घेतला? अनलेस यू गिव्ह अप बॅड हॅबिट्स. जर तुम्ही तुमच्या वाईट सवयी सोडल्या नाही तर काय होणार? तुमची तब्येत खराब होणार. म्हणजे नाही आपल्याला गाळून टाकावं लागणार आहे, तेव्हा त्याचा अर्थ कायम राहील. म्हणून या ठिकाणी नॉट गाळून टाकलाय. यू विल स्पॉइल युअर हेल्थ अनलेस यू गिव्ह अप बॅड हॅबिट्स. तिसरं वाक्य पहा. आस्क फॉर हेल्प इफ यू नीड. इथेही इफच एकटाच आलेला आहे, नॉट आलेला नाहीये. पण अनलेस मध्ये काय आहे? नॉट आहेच. आस्क फॉर हेल्प, मदत मागा. केव्हा? इफ यू नीड, जर तुम्हाला गरज असेल. आता तुम्ही अनलेस वापरला. अनलेस यू नीड, तुम्हाला गरजच नाही. मग कशाला गरज? मदत मागा. काही मदत मागण्याची गरज नाही. म्हणून आपण इथं डोंट वापरला. डोंट आस्क फॉर हेल्प. हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स होतं म्हणून ते डोंटनी सुरू केलं. नॉट एकटा कधी वापरायचा नाही. तो टू बी फॉर्म सोबतच वापरायचा आहे. म्हणून या ठिकाणी आपण डू घेतला. डोंट आस्क फॉर हेल्प, मदत मागू नका. केव्हा? अनलेस यू नीड, जर तुम्हाला गरज नाही. आणि म्हणून आता पहा, आपली इथे इफ एकटा झालेला होता, नॉट आलेला नव्हता. त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्या वाक्यात नॉट घ्यावा लागला. जर नॉट दुसऱ्या वाक्यात असेल तर तो गाळून टाकायचा, नसेल तर तो ठेवायचा. हा आहे सेकंड टाईप ऑफ अनलेस. तर आता आपण पाहणार आहोत टाईप थर्ड. तर याच्यामध्ये डोंट क्लाइंब माउंटन्स यू मे गेट हर्ट. तर हे जे पहिलं वाक्य आहे, हे पहिलं वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट नाही आहे आणि इफ पण वापरलेला नाही आहे. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या की ह्या वाक्यामध्ये इफ आलेला नाही. याच्यामध्ये हे जे वाक्य सुरू झालेलं आहे ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. ते व्हर्बनी सुरू झालेलं वाक्य आहे. याच्यामध्ये इफ नाही आहे. आणि प्रत्येक इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा जो सब्जेक्ट असतो, कर्ता असतो, तो यू असतो. तर मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवायची आपण की प्रत्येक इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा कर्ता यू आहेच. इथे तुम्हाला यू दिसत जरी नसला तरी तो अंडरस्टूड आहे. म्हणजे आहे तिथे, गृहीत धरलेला आहे. गृहीत धरलेला आहे कारण ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून त्याचा कर्ता यू असणारच, त्याचा सब्जेक्ट यू असणारच. तर या ठिकाणी इफ आता वापरलेला नाहीये. पण आपण काल जे इफचे वाक्य शिकलेलो आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला नियम होता की प्रेझेंट टेन्स जर पहिल्या वाक्यात असेल तर दुसऱ्या वाक्यात फ्युचर टेन्स असतो. तर इकडे तुम्हाला फ्युचर टेन्स दिसेल. तर हे जे पहिलं वाक्य आहे हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे. यालाच अनलेस लावायचं आहे. फ्युचर टेन्सच्या वाक्याला अनलेस लावायचा नाही. हे पहिलं समजून घ्या तुम्ही की फ्युचर टेन्सचं जर वाक्य आलं असेल, पहिले अगोदर जरी आलं ते वाक्य, तरीही त्याला अनलेस लावू नका. जे वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये आहे त्या प्रेझेंट टेन्सच्या वाक्याला अनलेस लागणार. ही महत्वाचा हा नियम आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर हे जे पहिलं वाक्य आहे ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये आहे. इफ आलेला नाही आहे. पण आपल्याला इफ आला नसला तरीही अनलेस वापरता येतो. पहिल्या वाक्याचा अर्थ आहे डोंट क्लाइंब माउंटन्स, पर्वतावर चढू नका. यू मे गेट हर्ट, तुम्हाला इजा होईल. अनलेस मध्ये नाही आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा करता यू आहे, तो आपण यू लिहिला. सुरुवातीलाच अनलेस घेतला. प्रेझेंट टेन्सच्या वाक्यालाच आपण अनलेस लावलेला आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा करता यू आहे, त्याच्यामुळे यू घेतला. डोंट गाळून टाकायचं आहे कारण याच्यामध्ये नॉट आलेला आहे. अनलेस मध्ये नॉट ऑलरेडी आहे.
अनलेस यू क्लाइम माउंटन्स, जर तुम्ही माउंटन्सवर चढलेच नाही, जर तुम्ही माउंटनवर चढलेच नाही, अनलेस मध्ये नाही आहे. यू मे नॉट गेट हर्ट, तर तुम्हाला इजा होणार नाही. हे जे वाक्य होते यू मे गेट हर्ट, तुम्हाला इजा होईल, तुम्हाला इजा होईल. तुम्ही माउंटनवर चढलेच नाही तर इजा होईल. मग तर रॉंग मिनिंग होऊन राहिलं आहे. तर आपल्याला त्याचं रॉंग मिनिंग करायचं नाही आहे, कायमच ठेवायचं आहे मिनिंग. त्याच्यामुळे या ठिकाणी नॉट वापरला. अनलेस यू क्लाइम माउंटन्स, जर तुम्ही पर्वतावर चढलेच नाही, यू मे नॉट गेट हर्ट, तर तुम्हाला इजा होणार नाही. सेकंड सेंटेन्स पहा. डू व्हॉट आय टेल यू अँड यू विल बी सेव्ह. तर या ठिकाणी अँड हे कंजंक्शन वापरलेलं आहे. हे सुद्धा कंजंक्शन आहे अनलेस. इफ सुद्धा कंजंक्शन आहे आणि नॉट्स हे सुद्धा कंजंक्शन आहे. आता हे जे दोन वाक्य आहे ते अँडनी जोडल्या गेलेले आहे. डू व्हॉट आय टेल यू अँड यू विल बी सेव्ह. मी जे सांगतो ते करा अँड यू विल बी सेव्ह, तरच तुम्ही वाचाल. आता पुन्हा हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. विल आहे म्हणजे हे सेंटेन्स जे फ्युचर टेन्स मध्ये आहे, याला अनलेस लावायचा नाही आहे आपल्याला. जो सिंपल प्रेझेंट टेन्स ज्याच्यामध्ये आहे, प्रेझेंट टेन्स ज्याच्यामध्ये आहे त्याच वाक्याला आपल्याला अनलेस लावायचा आहे. म्हणून डू व्हॉट आय टेल यू हे प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य आहे, त्यालाच अनलेस घ्यायचं आहे. आता यू कुठून आणला आपण? तर मित्रांनो आताच सांगितलेलं आहे की इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा करता यू असतो, म्हणून आपण यू घेतला. अनलेस यू डू व्हॉट आय टेल यू, तुम्ही सांगितलेलं याच्यामध्ये नाही आहे अनलेस मध्ये. अनलेस यू डू व्हॉट आय टेल यू, मी सांगितलेलं जर तुम्ही केलं नाही, नाही आहे याच्यामध्ये अनलेस. यू विल नॉट बी सेव्ड, तर तुम्ही वाचणार नाही. आता अँड काढून टाकायचं. कोणतंही एकच कंजंक्शन आपल्याला वापरायचं असते दोन वाक्य जोडण्यासाठी, त्याच्यासाठी आपण अनलेस घेतलेला आहे आता, म्हणून अँड गळून जाईल. आणि हा जो अर्थ होता यू विल बी सेव्ड, तर तुम्ही वाचाल. मग इथे नाही आला. अनलेस यू डू व्हॉट आय टेल यू, जर आम्ही सांगितलेलं तुम्ही ऐकलं नाही किंवा केलं नाही, नाही तर काय होईल? यू विल नॉट बी सेव्ड, तर तुम्ही वाचणार नाही. म्हणून आपल्याला दुसऱ्याही वाक्यात नॉट टाकावं लागलेलं आहे. इफ याच्यामध्ये नसला तरीही आपल्याला अनलेस वापरता येतो. तिसरं सेंटेन्स पहा. पे द बिल अदरवाईज दे विल कट ऑफ द मीटर. या ठिकाणी अदरवाईज हा शब्द आलेला आहे. हे दोन वाक्य जोडण्यासाठी अदरवाईज वापरलेला आहे. पे द बिल, बिल भरा. अदरवाईज म्हणजे नाही तर, नाही तर दे विल कट ऑफ द मीटर, नाही तर तुमचं मीटर ते कापून टाकतील. नाही तर ह्या ठिकाणी आहे अनलेसचा अर्थ आहे. तर याचा जो प्रेझेंट टेन्स आहे तो पहिल्या वाक्यामध्ये आहे. पे द बिल हा फ्युचर टेन्स आहे. फ्युचर टेन्सला अनलेस लागत नाही, प्रेझेंट टेन्सला लागते. म्हणून आपल्याला पहिल्या वाक्याला अनलेस लावायचा आहे. आपण पहिल्या वाक्यासाठी अनलेस यूज केला. त्याच्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा करता यू असतो, म्हणून यू घेतला. अनलेस यू पे द बिल इथपर्यंत लिहिलाय. अदरवाईज नाही तर, आता त्याची गरज नाही आहे, म्हणजे अदरवाईज गळून जाणार. या ठिकाणी अँड गळून गेलेला आहे. म्हणजे आपल्याला एकच कोणतंही कंजंक्शन्स वापरायचं असते. आपण अनलेस वापरलाय म्हणून अदरवाईज गळून जाईल. पण आता दुसऱ्या वाक्यामध्ये दे विल कट ऑफ द मीटर अनलेस यू पे द बिल, जर तुम्ही बिल पे केले